दोन दिवसात एक दिवस आड पाणी पुरवठा करा, अन्यथा शिरोळ नगर परिषदेला टाळे ठोकणार, धनाजी चुडमुंगे. शिरोळ शहरात येत्या 2 दिवसात एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर शिरोळ नगर परिषदेला गुरुवारी टाळे ठोकू, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांना दिला. शिरोळ शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांनी काढलेल्या घागर मोर्चावेळी नगर परिषदेने 8 दिवसात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीही शिरोळमध्ये आजही 3 दिवसाआड पाणी दिलं जात आहे. यामुळे सोमवारी शिरोळ नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांची आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याविषयी विचारणा केली. नगर परिषदेकडून अजूनही पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने गतीने कामकाज व्हायला पाहिजे, ते होताना दिसून येत नसून 2 दिवसात एक दिवसाआड पाणी न दिल्यास गुरुवारी नगर परिषदेला टाळे ठोकू, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे. नागरिकांनी आपल्या चावीला पाणी येत नसल्यास गुरुवारी सकाळी 11:30 वाजता नगर परिषदेमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहनही चुडमुंगे यांनी केलं आहे. यावेळी महेश जाधव, कृष्णा गावडे, एकनाथ माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या. हिरकणी न्यूज करिता शिरोळ तालुका प्रतिनिधी रघुनाथ कांबळे. जरी पाणी नाही आले तर आम्हाला दुसऱ्या पाणी सोयच नाही. आमचं फक्त प्रश्न असा आहे की बोर नाही, आमच्या तर बोर नाही, बोर मारून द्यावा ह्याच्यासाठी आम्ही आलो. 4-5 दिवसातून पाणी पण आमच्या येतच नाही प्यायला. नाव मला सांगायचं बल्लारी तिथं खरं तुम्ही बोर मारतो म्हणलं तरी बोर मारायला जागा खरं तुम्ही ऐका, तुम्ही तुमच्या हक्काचं सोडून का बोरच्या मागं लागणार? पाणी यायला पाहिजे. एक दिवस आलं पण यायचं बंद झाले. बोर मारले का 8 दिवस मग महिन्यावर जाणार. ऐका, तुमच्या चावीला पाणी सोडणारच नाही, तिने सोय केल्या तुमची म्हणून. हापसत बसायची पाहिजे तुम्ही जबाबदारी पण ज्यावेळेला आम्हाला पाण्याची गरज आहे, समजा एखादा कार्यक्रम आहे आपल्या घरात, नाहीतर आपल्या घरातलं पाणी संपले त्यावेळी आम्ही जाणार कुठं, हा पण प्रश्न आहे. सोडायला होऊन त्यांना बोर काय मारणार? सगळ्या जणांना बोर मारले. पाणी का रोज येत नाही? रोज यायला पाहिजे. बोर काय आपण मारू शकतोय. पाणी रोज पाणी रोज यायला पाहिजे. करोडो रुपये आहेत त्यांच्याकडे, सगळी यंत्रणा आहे, पाणी पुरवठ्याचा स्वतंत्र अधिकारी आहे, खाली सगळा स्टाफ आहे, आणि फक्त यांचा नाकर्तेपणा आहे म्हणून तुमच्याकडे पाणी येत नाही. त्यांच्याकडे नदीत पाणी पण आहे. एक दिवस आराम आलं पाहिजे, नाहीतर रोज आलं पाहिजे. मग पाण्याची अडचणी मिटली पाहिजे. पाणी हे 8-10 दिवसापूर्वी मोर्चा काढून महिलांनी यांना सांगितलेलं 8 दिवसात करतो म्हणजे, अजून काही केलं नाही. बंधालाच आम्ही विचारलं. परिस्थिती झाली, पाणी जर घरातलं संपलं, एक तर आम्हाला नदीला जायला पाहिजे. हे नाही एवढं जवळ नाहीये नदी, आपल्या सगळ्यांना माहितीये. मग कसं काय? आणि एका दुसरी घागर आणलं की पाणी हे बाज होते, असं पण. आणि त्यांनी पण पाणी कसं आणायचं? मंदिर जवळ व्यवस्था म्हणून एखादं बोर